दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता म्हणून आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाय पंढरीच्या देवराया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदून श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा 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 तुझी उदारा सोपान देवा तुझी उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्रय जननी देवाची योरो देवदारा सोपान देवा योरो देवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा तुमच्या लागलो तुमच्या लागलो अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू साधकांचे मायबाप संतांच्या मालिकेतील सर्वात क्रांतिकारी संत पण एक महत्वाचं विशेषण आहे का माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे परमपूज्य सद्गुरु माऊली महाराज शिवाजी राजांना तुकोबाराया व्यतिरिक्त कुणीही गुरु नव्हता बाकी सगळे लबाड होते विठाला विठाला मला वाटतं महालिंग महाराज एवढा खडसावून बोलणारा महाराज महाराष्ट्रात मी एकच असेल बाकी घाबरतात आहे ते सत्य आहे तुकोबाराया हेच शिवाजीराजांचे गुरु होते रामदास स्वामी नव्हते आवलिया याकूब बाबा नव्हते हे सगळे लबाड होते जाती विरोधात बोलत नाही वस्तुस्थिती आहे ते स्पष्ट बोलतोय त्या तुकोबारायांचा सेवेसाठी अभंग निवडलेला आहे अभंग मागणीपर प्रकरणातला आहे सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी नामपर घ्यावा
दुसऱ्या दिवशी संतपर घ्यावा, तिसऱ्या दिवशी इतर मध्ये उपदेशपर इतर अभंग घ्यावेत आणि जागराच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा. फडावरती पहिला संतपर होतो आणि नंतर पुढचे होतात. प्रत्येक फडाची परंपरा वेगळी आहे. आता आमच्या सातारकर फडामध्ये सुंदरते ध्यान विनेकरी घेतो आणि सुंदरते ध्यान कीर्तनकारही घेतो. वास्कर फडाची परंपरा, बाबा महाराज सातारकर परंपरा ही महाराज वास्कर फडाची परंपरा. आणि अशा पद्धतीनं जागराचा दिवस आहे, मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. चालू असलेला हा नारळी सप्ताह आहे. स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत असणारे सीताराम बाबांच्या 100 वर्ष पूर्ण होणार आहेत नाही का. त्या जयंतीनिमित्त अनेक भागामध्ये अनेक विभागामध्ये हे फिरते सप्ते, नारळी सप्ताह म्हणजे फिरते सप्ते. या ठिकाणी तुम्हा ग्रामस्थांचं परम भाग्य आहे. सीताराम बाबांची सेवा करण्याची संधी मिळते आहे. आणि अशा असणाऱ्या सात्विक सप्ताहामध्ये माझ्यासारख्या वारकरी मावळ्याला कीर्तनाचा योग आला आणि ते सुद्धा माझ्या हृदयस्थानी असणारे प्रेममूर्ती म्हणेल मी, आमचे महालिंग बाबा माझ्यावरती नितांत श्रद्धा त्यांची अनेक वर्षापासून. मी लय गुरु पाहिले, महाराष्ट्रभर फिरतोय महाराज, अहंकाराने पिडलेले पाहिले. गुरुच्या जागेवर दुसऱ्याला कोणी बसविल होय, मग अशी बस बसा माझ्या जागा बसा, हिथं जवळ बसलं तर हाकल त्यात बाजूला. याचं कारण सांगू, ते स्वतःला काय समजतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण ते स्वतःला एक कट्टर वारकरी समजतात हे मला चांगलं माहिती आहे. हा, तुम्ही त्यांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये आदराचं स्थान आहे, माझ्या मनात आदराचं स्थान आहे. आणि अशा व्यक्तीचं दर्शन, व्यक्तित्वाचं दर्शन मला घडतंय. आणि ज्यांच्यामुळं घडलं, मला खरं अनिल महाराजांचा फोन आला आणि श्रीरामदादांचे चिरंजीव महेश माझ्या तिथे राहिला. महेशने तुम्हाला नंबर दिला असेल. त्या आमच्या भजनी मंडळाच्या ग्रुपमध्ये कामाची नोकरी पाहून खूप वेळ आहे भजनाचं, त्यामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आता अर्ध्या कीर्तनाची वेळ संपलेली आहे, मला आता सुरुवात करायची. जागर आहे 12 पर्यंत चालेल ना? हा चालेल. तुम्हाला काय, मला 300-350 किलोमीटर जायचे. विठाला विठाला आमचं कसं झालंय सांगू का, सकाळी 6ला घरून निघालोय. मनसरचं कार्यक्रम उरकून आम्ही इकडं असाल. आता आमची अवस्था अशी आहे, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण यावया येतवरी, होते हेची कारण दुर्लभ भेटी तोमा. खरे सांगू का महाराज, तुम्ही गायक मंडळी आहात, तुम्ही वादक मंडळी आहात, बाबा अधिष्ठित आहेत. मी एक पुण्यातून नाजूक साजूक बोलणारा माणूस इथं आलोय. आणि विशेष सांगू का, पांडुरंगाने हीच क्रांती केली बरं का, सगळ्या जातीची एकत्र आणली आणि गुन्ह्या गोविंदाने नांदवली. हो, या सगळ्या आरक्षणवाल्यांना सांगितलं पाहिजे. माफ करा, मला लय शिकले त्याच्यावरती, पण तोंड राहत नाही हो. याचं कारण सांगू, कशाचं आरक्षण घेऊन बसलं, कशाचं काय. पांडुरंगाने मृत्यूलोकात जन्माला घातलं, तीचभर पोटासाठी. पहा केवढे आटाआटी हो. काय एवढं भरलं, उद्याची कुणी कल किसने देखा यार. त्यामुळं मी मनापासून सांगतो, जगाच्या पाठीवर हजारो लाखो संप्रदाय आहेत, लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवर हजारो लाखो संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायासारखा महान संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठला नाही, लक्षात. अरे बाबानो, संतांनी ते महत् कार्य केलं. 18 पगड जातीला संतांनी साथ घातली आणि 18 पगड जाती गुन्ह्या गोविंदाने नंदवल्या. यारे यारे लहान थोर, यारे लहान थोर, यारी बनती नारी नर, यारी बनती नारी नर, करावा विचार, करावा विचार, लगे चिंता कोणाची, लाड
साध्या कीर्तन करायला कच्चे भाजून खातील हो. त्या महात्म्याच्या तालमीमध्ये मी पखवाज नाही शिकलो. त्यांची संगती कितीतरी 86 सालापासून. पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या टाळकऱ्याचा टाळ बंद करणारा महात्मा म्हणजे तुकारामांना भूमकर. कसलाही पट्टीचा टाळवाला असू द्या, ते वाजवूनच लय विचित्र. विचित्र म्हणजे जाऊ द्या, चला त्याची ती कला असते, ती दाखवायचीच असते. पैलवानांनी शेवटचा डाव नाही टाकला म्हणजे पैलवान कसला. हा, राखीव डाव पाहिजेच प्रत्येक पैलवानाकडे. विठाल विठाल मालिंग बाबा, मला जीवनामध्ये 2 माणसं महत्वाची भेटली. तालासाठी तुकारामांना भूमकर आणि स्वरासाठी माझे सद्गुरू बाबा महाराज सातारकर. 2 माणसांनी आयुष्याचं कल्याण केलं, माझ्या लक्षात ठेवा. आणि शिवचरित्रासाठी प्रदीप महाराज नालावडे. सहज म्हणल्यावर केवढा तो आवाज तुझा, म्हणले कडक असा एकदम पहाडी आवाज आहे, सांगत जा. म्हणलं नको, आमचं दाढीवाला सांगते, मी कशाला सांगू. रोहिदास महाराज म्हणलं ते हानील मला नाही तर चुलतेत माझे धाकटे. अरे म्हणलं असं कोणी सांगितलंय का, सांगत चल. जे सुरू केलं, मग मला वाटतं की शिवचरित्र सांगताना दाढी पाहिजे आपल्याला सुद्धा. तुमच्यासारखं मला आवडती, पण म्हणलं दोन्ही दाढीवाले झाले की मग ते हांडे महाराज ओळखणार कसं. आता ओळखतात. अरे ते हांडे महाराजांचं कीर्तन होतं, कुठला दाढीवाला का बिन दाढीवाला. म्हणलं तर दाढीवाला. विठाल संतांनी 18 पगड जाती एकत्र केल्या आणि गुण्या गोविंदानं नांदवल्या. साथ घातली 18 पगड जातीला. यारे यारे लहान थोर याती भलत्या, पहिल्या नारी आणि नंतर नर. तरी सुद्धा काही म्हाताऱ्यांना नारी आवडत नाही. हा, काय डोकं फिरलं का तुमचं. बाईचं कीर्तन ठेवलं, त्याच्या डोक्यातून अजून बाई गेलीच नाही. माफ करा मला. मनामध्ये स्त्री आणि पुरुष जोपर्यंत भेद आहे ना, तोपर्यंत वारकरी संप्रदायाची पहिली पायरी तू चढला नाहीस. विठाल विठाल चला, जे कार्य संतांनी केलं ना, तेच कार्य माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी केलं. संतांनी 18 पगड जातीला साथ घातली. 18 पगड जाती गुण्या गोविंदानं नांदवल्या. छत्रपती शिवाजीराजांनी तेच केलं. आमच्या 12 मावळात फिरून गावागावात जावं आणि प्रत्येक तरण्या बाण मावळ्याला जगण्याची महती सांगावी. अरे दुश्मनांच्या समशेरी अंगावर झेलून मारण्यापेक्षा, दुश्मनांच्या समशेरीने आपलं रक्त बाधित करण्यापेक्षा, अरे ताकद आहे तुमच्यात गड्यानो, स्वराज्यात सामील व्हा. साऱ्या मराठे एकत्र या आणि दाखवा जात मराठ्यांची कशी आहे ती दुश्मनाला. ही साथ घातली हो त्या छत्रपती शिवाजीराजांनी. 18 पगड जाती एकत्र केल्या. देवा ब्राह्मणाचं रयतेचं 18 पगड जातीचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं. जगाच्या पाठीवर हजारो राजे झाले, पण माझ्या छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा जगाच्या पाठीवर कुणी झाला नाही. विठाला विठाला महाराज. झाला लस्सीचा परिणाम बरं का, लस्सीचा परिणाम झाला. तरी ते आमचे नारायण महाराज सारखे ओरडतात, नका पीत जाऊ, तोंडच राहत नाही, काय करणार. तुमची तब्येत पातळ आहे म्हणून तुम्हाला नको वाटतं खायला. आम्हाला किती खायला दिलं तरी आम्ही नाही म्हणत नाही कधी माणसाला. सांगू का, प्रत्येक गाडीच्या इंजिनाचा हॉर्स पॉवर ठरलेला असतो. जसं गाडी मोठी तसं इंजिन सुद्धा हॉर्स पॉवरचं मोठं असतं. ऍव्हरेज कमी असतं, त्याला डिझेल लय लागतं. चला विनोदाचा भाग सोडा. आणि महाराज मला एक सवय, कुणाचा जीव दुखवायचा नाही. आपल्या जीवाला त्रास झाला तरी चालेल, नाही म्हणायचंच नाही. हा, पाकिटाला सुद्धा मी नाही म्हणत नाही. नियमच आहे ना तो. विठाला मंडळीनो, छत्रपती शिवाजीराजांनी पवित्र कार्य केलं. मी का शिवाजीराजे सांगतोय तुम्हाला,
शिवाजीराजे कीर्तनात सांगण्याचा मागचा मतितार्थ हाच आहे. माझा शिवाजीराजा नुसता राजा नव्हता, माझा शिवाजीराजा छत्रपती नुसता नव्हता, माझा शिवाजीराजा हा वारकरी संप्रदायाचा कट्टर वारकरी होता. हे वारकऱ्यांना माहित नाही. विठाला कुठं माळ घातली, काय झालं, हा सर्व वृत्तांत सांगितला असता वेळ कमी आहे, पण निश्चित सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या हातून अलंकापुरामध्ये सुवर्ण पिंपळाखाली जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या हातानं शिवाजीराजांना तुळशीची माळ घातली. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. सांगा मला, कंठी मिरवा तुळशी कुणाला? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यालाच मिरवा म्हणतात ना. आणि व्रत करा एकादशी कुणाला कायदा आहे? महाराज पेताडाला आहे का? नाही ना. हा कायदा वारकऱ्यालाच आहे. हा उपदेश, हा अभंग शिवाजीराजांसाठी सुवर्ण पिंपळाखाली माऊलींच्या मंदिरामध्ये, आणि आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल, हे उपदेशपर अभंग तिथं निर्माण झाले. तो वारकरी संप्रदायाचा वारकरी, त्याचं चरित्र कीर्तनात सांगायचं नाही, मग कुठं पाकिस्तानात जाऊन सांगू का? विठाला विठाला म्हणून एक लक्षात ठेवा, मानवी जीवन माणसं जगतात ना. आम्हाला नरदेह प्राप्त झाला ना, काय भाग्य आहे आमचं. नुसता नरदेह प्राप्त होऊन धन्यता नाही, नरदेह प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याची अनन्य भावानं जे जीव सेवा करतात ना, संतांनी त्यांना धन्यता दिली. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. दैन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो. जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. मी जी चालीची सुरुवात केली ना, सदानंद गुरुजींची ती खोड होती. अभंगाच्या उत्तरार्ध, त्या चरणाचा उत्तरार्धाने सुरुवात करायची. सदानंद गुरुजी आळंदीकर, गुरुजींचा स्वभाव, गुरुजींचा आवाज महाराज काय होता हो. त्या माणसाला कोणी मराठा म्हणणारच नाही. ब्राह्मणासारखं बोलायचं, ब्राह्मणासारखं दिसायचं, गाणं सुद्धा तसंच सात्विक होतं, पण मराठी होते बरं का ते. आणि विशेष करून वारकरी संप्रदायात माऊलीच्या पाठीमागं जागा कोणाला मिळाली नव्हती मंदिराच्या आत. सदानंद गुरुजींना जागा माऊलींच्या आपल्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बाजूला अजूनही खुली, त्याच्यावर वाद चाललाय त्याच्या पुतण्याचा. त्याच्या पुतण्याने वाद घालू नये, त्यांची पात्रता नाही ती. हा, परंपरा चालवत नाही ती, पात्रताच नाही, लक्षात ठेवा. जाऊ द्या मुरुद्या, कुणी सांगू नका त्यांना जाऊन. पाहुणे ते विठाला विठाला धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. त्या सदानंद गुरुजींचं वाक्य असायचं, दास विठोबाचं व्हावं. पण काय झालंय, धन्य आम्ही जन्म आलो दास म्हसोबाचे झालो. गुरुजीच म्हणायचे. विनोदाचा भाग सोडा, मला मुद्दा हा म्हणायचा आहे, आम्ही माणसं म्हणून जन्माला आलो ना, यात परम भाग्य नाही, यात फार मोठी कृतकृत्यता नाही. पण दास विठोबाचे झालो याच्यामध्ये खऱ्या अर्थानं परम भाग्य आहे. जन्माला माणसं येतात, जनावरं येतात, तीही प्रपंच करतात. तुम्हाला तरी 2-2 आहेत, त्यांना डझनाने असतात. तुम्हाला तर 4 भिंतीतलं घर आहे, हे विश्वाची माझे घर. त्यांची अवस्था आहे, एक लक्षात ठेवा. तुमच्यापेक्षा त्यांचं बरं आहे. दुष्काळ पडला तर आपण आत्महत्या करतोय, त्यांना दुष्काळ पडू नये तर ना पडू, त्यांना खायला मिळतंय. आपल्यापेक्षा ती बरी आहेत. मी श्वापदांचं सांगतोय, लक्षात ठेवा. तुम्ही प्रपंच केला, तुम्ही घर बांधलं, तुम्ही गाव चालवलं, काय वेगळं केलं नाही. त्यांचं नामचं सेम आहे, पण वेगळे. पण त्यामध्ये मनुष्य जन्माला येऊन जीवनाचं तत्व जीवाला कळावं, लक्षात ठेवा. अरे तुम्ही अनेक सप्ते उघडून पिले पार, पण माणसात फरक झाला नाही. हजारो कीर्तनकार, लाखो कीर्तनकार आयुष्य झिजवली, पण माणसाच्या वृत्तीत बदल झाला नाही.
का वैतागून बोलतोय सांगू का? आम्हाला जर खरंच वारकरी संप्रदाय कळला असता, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत. मराठा या शब्दाचा अर्थ संकुचित करून घेऊ नका. महाराष्ट्राच्या मातीत राहतो तो मराठा, या मातीचं खातो तो मराठा. 18 पगड जाती मिळून वज्रमूठ तयार झाली, त्याचं नाव मराठा. आणि मराठ्याची व्याख्या आहे का? ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आहे, ज्याच्या घरात जगद्गुरु तुकोबारायचा गाथा आहे, ज्याच्या घराच्या भिंतीवर माझ्या शिवाजी राजांचा फोटो आहे, तोच मराठा, तोच मराठा. नसला तर लावून घ्या. विठाला एवढी व्याख्या सगळ्या मराठ्यांना कळली ना, भानगडीच होणार नाही अजिबात महाराज. चला, काय जरांगे पाटलाच्या माणसांनी मला गाठलं होतं त्यावेळेस. असं बोलायला गेलो, ते गरम वातावरण सगळं. म्हणलं बाबांनो तसं नाही. काय शब्द बोललो तो सांगू का? बोलूनच जातो. जरांगे पाटलांचं सर्व चाललंय ना, हे कसं होणार आहे सांगू का? म्हणलं अण्णा हजारेंचं या राजकारण्याने केलं ना, तसंही लोक करायला बसलेत. अण्णा हजारे एवढा त्या महात्म्याने आयुष्य झिजवलं. एकदाच बोललं होतं फक्त, शरद पवारांच्या कुणीतरी कानाखाली चप्पल हाणली होती का कानाखाली वाजवली होती? वाजवली होती. त्या अण्णा हजारेचं काय मुलाखत होती, त्यावेळेस अण्णा हजारेला विचारलं, अण्णा जी पवार साहब के मुंह में किसी ने थप्पड़ मारा? त्या अण्णा हजारे म्हणले, एक ही मार्या क्या? एवढंच म्हणलं फक्त. पवार साहेबांनी रात्री फोन केला, मुझे एक ही मार्या, तेरे को मैं पूरा मारूंगा. ते गप्पच बसलं. नंतर परत अण्णा आपलं तिथून बाहेर आलेच नाही. डोक्याला तापच नको, आंदोलन बंद. चला, विनोदाचा भाग सोडा. मला मुद्दा मांडायचा होता. माणसाला खऱ्या अर्थानं जीवनाचं तत्व कळणं गरजेचं आहे, हा विषय मी बोलत होतो. जीवनाचं तत्व संतांना कळलं. जीवनाचं तत्व शिवाजी राजांना, धर्मवीर शंभू राजांना, राष्ट्रमाता राजमाता धर्ममाता लोकमाता जिजाऊ मासाहेबांना, शहाजी राजांना कळलं. सकल मावळ्यांना कळलं. जीवनाचं तत्व कळलं. म्हणून स्वराज्यासाठी संसारावरती तुळशीपत्र वाहिलं. लक्षात ठेवा. जाळोनी संसार बैसलो किंवा संसाराच्या नावे घालोनी आशो, संसाराच्या नावे घालोनी आशो, संसाराच्या नावे घालोनी आशो, संसाराच्या नावे घालोनी आशो. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे ढवळले जग, हरिभजनी ढवळले जग. पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हरिभजनी ढवळले जग, हरिभजनी ढवळले संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. एक सांगू, संसाराला शून्य केल्याशिवाय ही पदवी मिळत नाही. त्या पदाला व्यक्तित्व जात नाही. मला मगाशी मला ओळख नव्हती महाराज तुमची. मालिंग बाबा सहज म्हणले, एवढा मोठा पैलवान माणूस, हे मोठाच कोणतरी महाराज दिसतोय. मी आपला जरा दबूनच होतो थोडासा. हा काय असतं नवीन, कसं असतं सांगू का? गायक असू द्यात, आपण बाहेर गेलो, एखादं नवीन असतं, एखादं ते एक वेळ आपल्या पुढचं असतं, काय सांगतो आपण दबूनच काम असतं. पण महाराज एक सांगू तुम्हाला, कधी आपला परिसर सोडून गेला बाहेर, चालीला बोलवलं ना, तिथूनच गुणगुणत यायचं. म्हणजे इकडचं आलेला म्हणतो बहुतेक हे म्हणणार आहे बरं का. आणि का सांगता येत नाही, लय खुडूच्या असतात काय काही. म्हणून कधी म्हणतात ना इंग्लिश मध्ये काहीतरी फर्स्ट इम्प्रेशन, हा आलं की पहिलं आपलं सुरू करायचं जे असेल ते. डोक्याला ताप नाही. अजून दुसरे कधी रस्त्याने जाताना गाडींची काय घासाघास होती, वादाचा विषय येतो, नुसतं गाडीतून उतरायचं, तो काही बोलण्याच्या आधी
सोड मला, बघतोच त्याच्या, कुणी धरलेलं नसतं बरं का, नुसतं म्हणायचं बघतोच त्याच्याकडे. आपण पहिलं इम्प्रेशन मारायचं, ते गप बसतं. आपण रामकृष्णारी मी महाराज आहे, ते म्हणतो कान फडको तुला, नाही नाही, असं नका करू, ते लय अवघड काम होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी फर्स्ट इम्प्रेशन पाहिजे. आता काय होतंय सांग का, तुम्ही दोन्ही सुंदर वाजवताय, तब्येतीचं इम्प्रेशन पडणार ना. बरोबर आहे महाराज. आता आम्ही तिघ आहे ना, आता मी माऊली महाराजांकडून बोलतोय बरं का. मग मला मालिक बाबा म्हणले तुम्ही गेल्यानंतर चिरंजीव आहेत बरं का माझे. हा म्हणलं बरं आहे आपल्यातले. अशी गंमत होती. चला, आणि कीर्तनकार असाच वजनदार असावा, म्हणजे नुसतं उभं राहिलं तरी वजन पडतंय हो. विठाला म्हणून जीवनामध्ये सतसत विवेक बुद्धी जागृत करावी, देवाचं नामचिंतन करावं. ऐका, माणसाच्या मनात सतसत विवेक बुद्धी जागृत होत नाही, म्हणून तर माणसं कीर्तनाची संख्या एवढी आहे. जेवायला याच्यापेक्षा दुप्पट असतील, मी तर 100% सांगतो. मगाशी मी वरून पाहत होतो, बसलो होतो ना, तिथून किती पंक्ती बसत होते, चालल्या होत्या सगळ्या, त्यातली निम्मी सुद्धा आली नाहीत. बरं, महिला भगिनींची संख्या पाहिली ना, त्याची चतकोर संख्या चिकटे. फक्त एक काम करा, इकडं पहा, लगेच बघायला लागला, नंतर गपचूप पहा. आपलं कीर्तनाला आलंय का नाही बघा, हळूच गपचूप पाहायचं, आणि कीर्तन झाल्यावर विचारायचं, लेकाच्या गेला होता कुठं रे तू. आमच्या गावावरची भाषा आहे मावळातली. कीर्तनात दिसला नाही, नक्की कुठं गेला होता. काय गंमत आहे सांग का. बरं, त्या बिचाऱ्या कशा सुंदर बसल्यात, व्यवस्थित पहा. इथं एक टापू, इथं एक आहे, मधी 2-4 गुंठे ही जागा ठेवली. एवढे पाय लांब, त्यांचे काय राक्षस बुद्धी होतो. म्हणून मला विषय आठवला, वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर. आप्पा डोळं चोळून म्हणायचं, मुंग्या आहेत ना, मुंग्या रांगत पळतात, बरोबर ना, मुंग्या रांगत चालतात. आप्पा म्हणायचं, मुंगळं कधी होते. नाही, म्हणून वाईट विचार करायचे नाही, वाईट बुद्धी वापरायची नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराया आयुष्य देवाच्या नामचिंतनात झिजवून सुद्धा आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागतायत अभंगाच्या पहिल्या. दुर्बुद्धी ते मना, 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 उपजो नारायणा, कदान उपजो नारायणा, कदान उपजो नारायण, कदान उपजो नारायणा. आता मज आईचे करिये, आता मज आईचे करी, आता मज आईचे करिये, आता मज आईचे कदान उपजो नारायणा, कदान उपजो नारायणा, कदान उपजो नारायणा,
कदा न उपजो नारायणा आता मज ऐसे करिये कदा न उपजो नारायणा उपजो नारायणा आता मजा ऐसे तुझे पाय चित्ती दाजी गर्दीत चालतं काय होत. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराया देवाजवळ मागणी मागतात. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. मागणे मागणारे तुकोबारा आहेत आणि मागणारा ऐकणारा देणारा जगाचा मालक आहे. मागणाराही सदन आहे आणि देणाराही सदन आहे. मागणारा ज्यांनी रामाला तुकवलं तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे शरणी चरणी मस्तक ठेविले. अर कुणी ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. त्या रामेश्वराचं दर्शन घ्यायची इच्छा असेल, माझी तर नाही झाली कधी. वाघोलीला वाघेश्वराचं मंदिर आहे ना महाराज, त्याच्या समोर समाधी आहे त्या रामेश्वर भट्टाची. चला, ज्याने शेवटी चरणी मस्तक ठेविले, ज्याने रामाला तुकवलं ते तुकाराम आहेत आणि देणारा चतुरा तो शिरोमणी आहे. एक लक्षात ठेवा, कायदा सांगतोय, नियम सांगतोय, शास्त्र सांगतोय कुणी कुणाकडे मागावं. जीवाने जीवाकडे मागितलं जीव जीवाला सुख देईल का हो? जीवच दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया रे. दुखिया धन बैरा जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया प्रजा दुखिया जगी सर्व सुखी हसा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाहे. ऐका, 360 किल्ल्याचा मालक माझा राजा. किती? च्यावरती 360 संख्या आहे, पण च्यावरती. एका किल्ल्याचं क्षेत्रफळ पाहिलं तर रायगड किल्ला 1200 एकराचा आहे महाराज. 1200 एकर गुणिले 360. मी गुंठे नाही सांगितले. लय लोक नको त्याची महाराज कौतुक करतात. चीनची भिंत म्हणले जगातलं मोठं आश्चर्य. शिवाजी राजांच्या 360 किल्ल्यांची तटबंदी आणि बुरुजाची लांबी रुंदी मोजली ना, चीनच्या 10 भिंती घालाव्या लागतील. पण काय झालंय, नको त्याचं कौतुक करायची आम्हाला घाणच सवय लागली. जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा आणि श्रीकृष्ण परमात्म्यानंतर जगाच्या पाठीवर छत्रपती जर कोण झाला असेल त्याचं नाव छत्रपती शिवाजी. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर. वा, त्यांच्याकडे टाळ्या वाजवल्या, संबळासारखंच वाजवलं बरोबर. फक्त एक आहे, इकडे बघून वाजवायचं. महाराज तुम्ही नव्हते, खरड्याच्या आतमध्ये कुठेतरी कीर्तन होतं माझं बहुतेक. आणि घोडीवरती पोरं दोन्ही वाजवत होती. घोडी म्हणजे घोडीवर बसून नाही, घोडीवर. आणि प्रमाण दिलं होतं बये दार उघड. ते ती घडलेली घटना मी महाराष्ट्रभर सांगतो. नारायण महाराज मी जे बोलतो ना तिथलं येते. आणि असलंच वाजवणार तरबेस म्हातारी लागली ना घुमायला उठून. बरं ती नुसती उठू द्या, तिने 5-25 बाया तुडावल्या. ती एक अतिशानी होती ना, अतिशानी ती ढकलीत होती तिला. आणि ती पलीकडे एक आघा होती, ती तिला सांगते असं देवाला ढकलू नाही.
ती म्हणली अगं 5-25 बाया तुडवल्या. ती अतिशयाने म्हणते देवाने तुडवलेलं चांगलं असतं. मी ते ऐकलं म्हणलं अख्खं कीर्तन म्हातारीकून तुडवून घ्या, देवाने तुडवलेलं चांगलं असतं. काय झालं, तुमच्यासारखे सदग्रस्त बाबा उठले गेले पळत आरतीचं ताट घेतलं, त्या म्हातारीला वावळलं. आता तिला कुकू लावायचं होतं ना, कुकू, पण ते डोकं तिचं जागेवर पाहिजे ना. असं चाललं होतं. ती आघाव होती ना, आघाव. तिने मागून मनगुटं पकडलं, बाबा लावा कुकू. म्हातारीला कुकू लावलं, म्हातारी गप बसली. देवा शपथ सांगतोय मी, पाठी मग टाळकरी उभं होतं, माझा ड्रायव्हर असाच उभा होता पुढे टाळ घेऊन. म्हणले बाबा, म्हणलं काय पिछे देखो, पाठी मग पाहिलं टाळकरी टाळ घेऊन घुमतोय. म्हणलं या गावाला काही घुमायची सवय का कळा ना. बरं मी मावळातला आघाव कीर्तनकार, मी एक मंत्र म्हणला तुम्हाला सांगतो तेवढा ऐका. असा माईक धरला अनिल महाराज, असा माईक धरला आणि मंत्र म्हणला, घालू का डोक्यात. एका मिनिटात अंगातलं गेलं. म्हणून नीट वाजवा, घुमायला लागलं तर आपल्या डोक्याला ताप, लांब पळावं लागेल. पण एक सांगू का, माफ करा मी अंगात कुणाच्या येतं त्याला नावं ठेवीत नाही, पण बाई जर घुमायला लागली ना, आपण विचारलं काय झालं, तिच्या अंगात बाई आली. काय आली, मी याच्या आधी काय हाडळ होती का ती, सांगा बरं मला तुम्ही. काय लोक कुठल्या जमान्यात चालल्यात, काय चाललंय, कुठली परंपरा, काय पद्धत आहे. जगद्गुरु तुकोबराय वैफल्यग्रस्त होऊन बोलले, तू कमाने कैसे आंधळे तू कमाने कैसे आंधळे जान 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 हाय, तू कमन कैसे आंधळे गेले विसरून, हरे देवा 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 गेले विसरून, खऱ्या देवा आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा आपण सारी करीती तात्काळ. जातीचे आहेत म्हणून आपल्या, बाकी कशाला. असं बाकी असलं आपण नाही भानगड, तुम्ही जीवा भावाची ते जीवा भावाचे म्हणून. नाहीतर ते मर्दंग एका बाजूला, गायक दुसऱ्याच बाजूला. हा आपल्याकडे मर्दंगेच म्हणतात ना. विठाला आमच्याकडे मर्दंग्या म्हणलं तर आणखीन कीर्तन करायला मृदंग महर्षी, मृदंग सम्राट काही काय ना. चला त्यांना मी नेहमी सांगतो, मराठवाड्या कशाला खाली तुम्हाला गायनाचार्य कसे असतात, मृदंग मग सम्राट कशाला म्हणतात तिकडे पाहायला मिळते, इकडे नाही. काय पोर, एक सांगू बाबा, इकडे आलोय म्हणून नाही, पण मराठवाड्यानी महाराष्ट्राला कीर्तनकार, गायक आणि मृदंगाचार्य दिले मराठवाड्याने. लक्षात तुम्ही हे सगळं दिलं आणि आम्ही पैलवान दिले वरतून. हा नुसत्याच खुसत्या आणि नंतर बापाच्या मुडक्यावर बसायचं आणि त्यालाच हाणायचं झालं. आमच्याकडे तसलंच आहे. तुम्ही मुळशी पॅटर्न पाहिलं ना, मुळशी पॅटर्न म्हाताऱ्यांनी कुठला पाहिला का तुम्ही? मुळशी पॅटर्न पिक्चर ज्यांनी पाहिला ना गुंडांचा, तो आहे आमच्या मुळशीचा पॅटर्न. आम्ही त्या मुळशीतलेच. हे नारायण महाराज मारणे, काय नाव, तुमच्याकडचं गायवळ होतं ना, ते आमच्या मारण्यांच्या बरोबरच होत. आणि मी तिथंच राहिला होतो 87 आपलं 86 ते 97. मला एक PSI म्हणला, बाळा तू वारकरी दिसतोयस, तू फक्त शास्त्रीनगर सोड, तुझं कल्याण होईल. खरंच मी शास्त्रीनगर सोडलं म्हणून महाराज झालो, नाही तुम्ही महाराज झालो असतो. विठाला म्हणायचो, गजानन महाराज तर गजा म्हणायचो, ते आमच्याच. मी महाराज झालो, शब्द नीट ऐका. आमच्या गजाननची आई मला म्हणले तूही महाराज झालाय आणि माझाही महाराज आहे. माझा कधी मरण सांगता येत नाही, पण तुला 100 वर्ष आयुष्य लक्षात ठेव.
चिखलातच कमळ उगवतं रे भाऊ. पण कमळाने चिखलाला चिकटून राहायचं नसतं, लक्षात ठेवा. चिखल तो चिखलच असतो. म्हणून कळकळीची विनंती तरुणांना आहे, नको त्याचा संग करू नका. वाटतं आताची पोरं भांबवलीत कशाने, त्यांच्या बरोबर नुसता फोटो शिल्पी काढला ना ते लगेच टाकते याच्यावरती, झाला भाई लगेच. अरे पण भाईचा दिवस कधी गेलं ना तुमच्या, काही मोळकर म्हणून कोणतरी गेलं ना ते, बरोबर ना. रात्री बेरात्री आपण कधी फिराव. मोकळी गाडी असते आपली, कुणी आडवीत नाही, काय नाही. आला आडवा तर नाही 2-4 माळा घेऊन जा, काय देणार आहे आपण त्यांना. ते म्हणून तुळशीच्या माळा नको, माझ्याकडचे पैसे घे वाटलं तर माळा नको. म्हणून एक लक्षात ठेवा, मनामध्ये सात्विक बुद्धी ठेवली तर आयुष्याचं कल्याण होतं, आणि वाईट बुद्धी जर ठेवली ना आयुष्याचं वाटोळ होतं. माझा विषय हा चालला होता, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. 360 किल्ल्याचा मालक माझा राजा. म्हणून कीर्तनकारांनी कुठे गेले तरी परत जागे घोटाळा होतो. 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजाला बसायला आहे. पण आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ऐका, प्रधान मंडळानं सोयराबाईंच्या डोक्यामध्ये विष कालवलं, विष. राणी सरकार, शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले, कालन परत्वे शंभूराजे भावी युवराज झाले. म्हणजे शिवाजीराजानंतर शंभूराजे दुसरे स्वराज्याचे छत्रपती होणार. आणि असं घडलं, तुमचे पुत्र राजारामांना, तुम्हाला आणि तुमच्या समवेत आम्हाला कटोरा घेऊन भीक मागावी लागेल. ही वेळ आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर, ही जानवेवाली नाकात बोलतात, नाकात. आपल्यावरती वेळ यावी असे वाटत नसेल तर बाप बेटांचा काटा काढला पाहिजे. पक्क डोक्यात विष कालवलं आणि सोन्यासारख्या देवाचा दुर्दैवी मृत्यू कशाने झाला. बोला की तुमच्या कोण काय केस करणारी गुडघे रोगाने. विष प्रयोग केला शिवाजीराजांच्या जेवणामध्ये, विष प्रयोग. कुणी? सोयराबाईंनी. कोण सोयराबाई? सुविद्य पत्नी. का केला? ती माऊली वाईट नव्हती हो. प्रधान मंडळाने पुत्रप्रेमापोटी तिच्या डोक्यात विष कालवलं आणि त्या माऊलीनं केवळ पुत्रप्रेमापोटी देवासारख्या पतीला, त्या राजाला, त्या छत्रपतीच्या भोजनात विष कालवलं. 2 महिने राजे बिछायतीवरती रायगडावरती खेळून होते. प्रधान मंडळ ढुंकून पाहत नाही, सोयराबाई नाही. शरीरामध्ये अंतर्बाह्य विष भिनलेलं आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. याद येत होती धर्मवीर शंभूराजांची. शंभूबाळ ते समय पन्हाळ्याला एकाकी पडलेले आहेत. शंभूराजांसाठी रायगडाचे दरवाजे प्रधान मंडळानं बंद केले होते. लेकरू बापासाठी तडफडतंय आणि बाप लेकरासाठी तडफडतोय. गळगळा डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. अवस्था काय होती शिवाजीराजांची हो. जळे माझी काया लागलवन, जळे माझी काया लागलवन वा. जळे माझी काया लागला होनवा. जळे माझी काया लागला, जळे माझी काया लागलवन वा. जळे माझी काया लागलवन वा. जळे माझी काया लागला होनवा. जळे माझी काया लागला होनवा. धावन केशवा मायवा, धावन केश मायवा. जडे माझी काया लागलवन, जळे माझी काया जळे माझी काया लागला उनवा. धावरे केशवा माय बापा. डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. मी राजा दुखिया सांगतोय, माझ्या स्वराज्याचा छत्रपती शेवटच्या क्षणाला शंभूराजांची याद आली. मनोरी नावाची दासी सेवा करते. तिने पाहिलं माझा राजा रडतोय. मनोरी जवळ गेली, राजांचे डोळे पुसले. काकुळ तिला येऊन ती लेकरू बोलतं, राज का रडतं असं सांगा ना राज. मनोरी,
शिवाजीचं नाव ऐकलं की जगातले राजे चळचळा कापतात ग मनोहरी. 360 किल्ल्यांचा मालक मी. या शिवाजीला बसायला 32 मन सोन्याचा सिंहासन मनोहरी. 18 पगड जाती एकत्र केल्या गुन्ह्या गोविंदानं नांदवला. जगापुढे आदर्श दाखवला या शिवाजीनं स्वराज्याचा. शंभू बाळासारखा माझा होणार असणारा पुत्र, हे सर्व असताना हा शिवाजी एकाकी पडला ग. शंभू बाळाला 3 पत्र पाठवली पन्हाळ्याला, पण एकाही पत्राचं उत्तर नाही ना भेटायला मासाला नाही. काय चुकलं या बापाचं मनोहरी सांग. त्यावेळेस ती दासी बोलतीये, राजा तुमचं काहीच चुकलं नाही. आणि शंभू बाळांच्या बाबतीत बोलताना, शंभू राजे तुमच्यावरती किती प्रेम करतात हे अख्ख्या जगाला माहितीये राज. ते तुम्ही सांगण्याची गरज नाही, माझी खात्री आहे. पत्र घेऊन गेलेल्या मावळ्याला या प्रधान मंडळानं जंगलातच छाटून टाकला असणार. पत्र पोचलं नसणार शंभूराजांच्या पर्यंत. शंभूराजांना पत्र पोचलं असतं ना राज, पाखरासारखे उडत आले असते हो तुम्हाला भेटायला. एवढा जीव लावतात शंभूराजे तुमच्यावर. खिन्न मनानं राजे बोलले, मनोहरी माझे काही क्षण शिल्लक राहिले का? माझा शंभू बाळ जर तुला कधी भेटला ना, माझ्या जाण्यानंतर शंभू राजा तुला कधी भेटला, सांग माझ्या शंभू राजाला, छत्रपती म्हणून तुमच्यावर आम्ही अनेक अन्याय केले, पण बाप म्हणून तुमच्यावरती प्रचंड जीव लावला. हो शंभू बाळा, प्रचंड जीव लावला. जमलं तर या दुर्दैवी बापाला माफ करा. जगदंब जगदंब मुखातून महावाक्य निघालं आणि देवासारख्या राजाची प्राणज्योत पंचत्वात विलीन झाली. राजा दुखिया. म्हणून महाराज शिवचरित्र हे वाक्याची उलटा पालट करून सांगण्याचं नाही. शिवचरित्र ओठातून नाही महाराज, ते पोटातून यावं लागतं, छातीतून यावं लागतं. विठाला म्हणून ज्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली त्यांचं शंभूराजांनी वाटोळच केलं की ज्या प्रधान मंडळानं शिवाजीराजांना जेवणातून द्यायला लावलं, शेवटी शंभूराजानं त्याच प्रधान मंडळाला पालीचा सुधागड किल्ला त्या जंगलात लपून बसले होते शोधून काढले आणि हत्तीच्या पायाखाली पहिलं प्रधान मंडळ ठेचून मारलं आणि मग स्वराज्याची सुरुवात केली. म्हणून लक्षात ठेवा, विषय असा चालला होता, जीवानी जीवाकडे मागितलं तर दुःखच जीव देणार, जीवानी जडाकडे मागितलं तर जड जड जीवाला दुःखच देणार. जड म्हणजे शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी ती भूते घेते, आपल्या पोटा जिरडते मागते शिते अवधार. तुम्हाला शेंद्री दैवत माहिती आहे ना, म्हणून महाराज कीर्तन 7 ते 9 ठेवायची. काय होतं सांगू का, ही 9 ते 11 कीर्तन असलं ना, गावकीचं जेवण असतं गावाचं सप्त्याचं, असं रटून आणि त्यात आजगरासारखी फुगवत्यात आणि मग 9 ते 11ला अशी वाजत्यात. गुडघे वरती, त्याच्यावरती असं करायचं, फक्त खालून लाकडं घालायची, पातेलं ठेवायचं. 7 ते 9 ला ना टवटवीत महाराज सगळं हा मस्त एकदम. 9 ते 11 बरं, बिचारी कष्ट करणारे शेतकरी असतात, दिवसभर सुगीच आहे शेतात, दिवसभर उन्हाचं राबायचं आणि रात्री आपली कटकट ऐकायची यांनी. विठाला शेंद्री दैवतेमध्ये शेंदूर लावला जातो ते शेंद्री दैवते. तुम्हाला हेंद्री माहिती आहेत का? नाही ना, तेच सांगायला पुण्याहून इथपर्यंत आलोय. पिंपळाच्या झाडाखाली कुठला देव असतो? सारखंच आहे, म्हणजे पुण्यातलं आपलं मुंजा मुंजा आपल्या सारखंच असतं, पिंपळाखाली मुंजाच असतो. बरं, मुंजाबा. आता आमच्याकडे लग्न समारंभ किंवा काही कार्य असलं की देवाला शेंदूर लावायचं, आमच्याकडे माजणं म्हणतात त्याला, तुमच्याकडे शब्द वेगळा असतो. आणि मग तो शेंदूर ब्रश नाही लावत आपण देवाला, नाही ना, हाताने लावतो. मग पूर्वीच्या काळी त्या पिंपळाच्या झाडाखाली पारावरती एकच शेंद्री दैवत होतं, त्याचं नाव मुंजाबा. त्याला शेंदूर लावला, त्याला प्रदक्षिणा घालताना बाकी दगडांना उलटा पलटा खरकाटा हात जो चोळला जातो ना, खरकाटी आहेत ती हेंद्री.
म्हणून शेंदरी हेंदरी दैवते असू द्यात, जाऊ द्यात, मी देवाला नाव ठेवीत नाही, पण जगाच्या पाठीवर तो एकच देव आहे जो या देवांचाही देवा. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. देवाचाही देव बळिया माझा पंढरी, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. जो या देवांचाही देव बळिया माझा पण, याचा अर्थ दुसऱ्या देवांना आम्ही नाकारतोय असं नाही. वारकरी संप्रदायात सर्व देवांवरती श्रद्धा आहे वारकऱ्यांची, लक्षात ठेवा. ऐका, मग जीवानी जडाकडे मागितलं तर दुःख आहे, म्हणून जीवानी देवाकडे मागावं. आता प्रश्न पडतो, मग नक्की कोण देव आहे? त्याचं प्रमाण जो या देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. का? तो सुखानं ओतप्रोत भरलेला आहे. बाकी देवांचं मी सांगू शकत नाही. सर्व सुखाचे आगर दापर कुमार आगर आहे, कारण आगरामधलं कधी कमी होत नाही, बरोबर आहे ना? किती एकटे गेला तरी परत आहे, आगरच आहे ना. म्हणून जीवानी देवाकडे मागावं. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतायत, मागणारे तुकोबार आहेत. काय मागितलं हो? म्हणले माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण करू नकोस देवा. दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा, कधीच निर्माण. तुकोबाराया तुम्ही जगद्गुरु आहात, तुमच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ शकते. तुकोबाराय बोलले मी तर जगद्गुरु सोडून दे, मी वारकरी आहे, पण भल्या भल्यांच्या मनात दुर्बुद्धी निर्माण झाली. काय पुरावा आहे? म्हणजे वारकरी पुराव्याशिवाय बोलत नाही. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला. आरद तुमला ताळा भजन, आरद तुमला ताळा भजन, आरद तुमला ताळा भजनाचा. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ते चरित्र पाहून घ्या तुम्ही. इंद्रा चंद्राधिकांना तर दुर्बुद्धी निर्माण झाली, नारद चुकला चाळा भजनाचा. कसा काय? तिने ताळात फिरणार नारायण. काय झालं? एक दिवशी भगवान कृष्ण परमात्म्या जवळ आले. नमो नारायण. चेहरा पडलेला होता. नारद जी क्या हुआ? नाही नाही कुछ नाही. सांगा काय झालं? नाही म्हणले तू लबाड आहेस. म्हणले काय लबाडी केली ती तरी सांगा. म्हणले तुझ्याजवळ 16,108 आणि मी ब्रह्मचारी म्हणून बोंबलत फिरायचं. म्हणले ही काय पद्धत आहे का रे देवा? देवाच्या लक्षात आलं, न सांगता तू माकळ येते अंतर गिराईक बिघडलं म्हणून. नारदजी तुमची काय इच्छा आहे? म्हणले बोलूच का? नाही म्हणले बोलाच. तुझ्या का 16,108 आहेत ना? आय वॉन्ट टू वन. म्हणले ओके निघा. ज्या महालात मी नाही ना, जो रिकामा महाल आहे ती गोपिका तुमची. आता ते उद्याच सांगितल्यासारखं वाटतंय. मुद्दा आला म्हणून बोलून जातो महाराज, क्षमा माग. नारद धोतर वर धरून विरा धरून पळत सुटलं. नारद तुम्हाला नाही म्हणत, नारदाच सांगतो. म्हणून ते वाद्य, ते नारद वाद्य. महाराज कधी लोक म्हणतात ना नारदाच्या गादीवर बसून खोटं बोलत नाही. ही गादी नारदाची नाहीच आहे, ही गादी नामदेवरायांची. आणि ते उभे आहेत ना, ती गादी नारदाची. कुणी कुठून कसं जोडलं काय माहिती. नारदाने कीर्तनच कधी केलं नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा. नामदेवरायांची परंपरा आहे ती. ही नामदेवरायांची गादी. नारद पळालं. पहिला महाल 100 महाल, 10,000 महाल, 16,108 महाल पळालं. पण विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. आणि मग पळून तोंडाला फेस आला, जसा बोलून माझ्या आला तसा आलं. परत मान खाली घालून नाराजी क्या हुआ? लबाडीस तू म्हणले. आता काय लबाडी केली? एकही महाल रिकामा नाही, प्रत्येक महालात तू आहेस. जवळ घेतलं, मायेचा हात पाठीवरून फिरवला. नारदजी खरं सांगू तुम्हाला, तुमच्या डोक्यात ही संकल्पना आल्यापासून 16,108 महाल पळत फिरला तेव्हापासून इथं येऊन माझ्या समोर उभे आहात ना, या क्षणापर्यंत तुमच्या मनातील
तुमच्या चारही वाण्या माझं नाव घ्यायचंच विसरल्या होत्या. नारद चुकला चाळा भजन, नारद चुकला चाळा भजन, नारद चुकला चाळा भजन. पूर्वीचे कीर्तनकार असं हे लावायची जोडी. बघा गंमत पहा, नारदासारख्यांना सुद्धा दुर्बुद्धी सुचते, तुकोबाराय बोलतात. इंद्रासारख्यांना, चंद्रासारख्यांना दुर्बुद्धी. हा तर तुकाराम आहे, हा तर नासक्या देहाचा तुकाराम आहे, याला दुर्बुद्धी सुचू शकत नाही का? अरे दुर्बुद्धी म्हणले भल्या भल्याला सुचली. कोणाला सुचली? 350 वर्षापूर्वी अफजल्या नावाच्या राक्षसाला दुर्बुद्धी सुचली. अफजल्या, त्याचं नाव होतं अब्दुल्ला, पण अफजुल खानी त्याला पदवी होती. एक भटारणी का छोकरा, त्याच्या करामतीनं त्यांनी पदवी मिळवली होती. ज्यावेळी छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य नावारूपाला येऊ लागलं, ही बातमी विजापूरच्या आदिलशाहला कळली ना, तळपायाच्या मस्तकाला गेली. शिवाजीराजांनी आदिलशाहचे बरेच किल्ले ताब्यात घेतले. शिवाजीराजांचा आता खात्मा करण्यासाठी बड्या बेगमनं पैजेचा विडा ठेवला होता. विडा दरबारात विडा ठेवला होता. त्या विड्याचं म्हणणं होतं, जो कोई सुरमा उसका पर शिवा को जिंदा मुर्दा पकड़ के लेके आए उसे बहुत इनाम दिया जाएगा. कुणाच्या बापाची ताकद नव्हती हो. सारे सरदार दोन्ही बाजूने बसलेले सर्वांच्या मानाखाली होत्या. ताड 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 कर 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 आपली मोजडी वाजवत एक महाकाय राक्षस आतमध्ये आला. त्याची सावली पडली होती. अस्पष्ट दिसणारा राक्षस स्पष्ट दिसला. त्याचं नाव होतं अफजुल खान. पैजेचा विडा उचलला, आपल्या पगडीत खोला, 3 वेळा कुर्निसात केला आणि बोलून जातो, हुजूर मैं लेके आऊंगा उसका फरसीवा को. अरे वो तो पहाड़ का चूहा, सड़े हम घोड़े पे लेके आऊंगा. आणि मग झाली तयारी. 40,000 फौज, 40,000 फौज घेऊन तयार झाला. ज्या वेळेस निघणार, आदल्या रात्रीला त्याच्या पत्नीला पहाटे स्वप्न पडलं. ताडकन उठली, दरदरून घाम. आपल्या नवऱ्याला अर्थात त्या अफजलला बोलती, हुजूर मत जाइए, अपशकुन हुआ है, बुरा सपना पड़ा है मुझे, आप मारे जाओगे. तेरी ये जुर्रात. एकाच तलवारीच्या घावात त्याच्या बेगमचा शिरच्छेद केला. त्याला एकूण बायका होत्या महाराज 64, त्यातल्या एक गेली 63 राहिल्या. निघाला तो 40,000 फौज घेऊन निघाला. विजापूर सोडला. विजापूर सोडून जवळजवळ 4 मैलावरती पुढे आला. त्याचा बिनीचा हत्ती चित्कारत खाली पडला गजराज. त्याचा वकील कृष्णाजी पंत भास्कर बोकील त्याचं नाव. कृष्णाजी बोलतात, हुजूर हाथी मर गया, मत आगे जाओ. अच्छा नहीं कृष्णाजी, ज्यादा मत बको न तो गर्दन मारी जाएगी तेरी, हट जाओ. दुसरा हाती ला. दुसरा हत्ती आणला आणि मग सैन्य चालू लागलं. विजापूर सोडलं. महाराष्ट्रात पहिलं पाऊल पडलं. ते ठिकाण होतं श्री क्षेत्र तुळजापूर. अरे मराठ्यांचं आराध्य दैवत, 18 पगड जातीचं आराध्य दैवत, ती आदिमाया शक्ती निर्गुण निराकार असणारी अष्टभुजा जगजननी तुळजा भवानी माता सगुण साकार झाली महाराष्ट्रात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह मजदूर वर्धनाला गोडी, वर्धनाला गोडी, त्रिविधतापाची करावया धाडणी, त्रिविधतापाची करावया धाडणी. भक्ताला की तू गती भवानी. आईचा दोघवा मागे, 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 आईचा दोघवा मागे. गंमत आपली आपली करायची. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मंडळीनो, आता तुळजापूर वरून प्रतापगडापर्यंत त्या अफजल्याला आणायला 1.5 तास लागतो महाराज. त्याला फाडायला तुळजापूर ते प्रतापगड त्याला फाडायला 1.5 तास लागतो. माझ्याकडे फक्त 15 मिनिट बाकी आहे. विठाला विठाला अरे त्याने तुळजापूर उद्ध्वस्त केला, पंढरपूर उद्ध्वस्त केला, शिखर शिंगणापूर उद्ध्वस्त केला.
आणि तो राक्षस वाईत येऊन विसावला होता. वाईत ते समयी राजगडावरती दुर्घटना घडली होती. शंभूराजांच्या आऊसाहेब सईबाई राणी साहेबांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं होतं. 2 वर्षाचं लेकरू असताना आईचं छत्र हरपलं होतं. आई कळायला लागली होती शंभू बाळाला आणि नियतीनं घात केला. सईबाईंचं निधन झालं. लेकरू आईला पोरकं झालं. राजगड दुःखाच्या खाईत पूर्ण. अफजल खान स्वराज्यात आलाय. प्रत्येक देशमुखांना पाटलांना वतनदारांना पत्र पाठवलं, बऱ्या बोला ना आमच्याकडे या, नाही आला तर गर्दन मारली जाईल. बरे सरदार वतनदार देशमुख पाटील अफजल्याकडे निघाले होते. कान्होजी जेधे नावाचा इमानदार असणारा सरदार आपल्या 5 पुत्रासह राजगडावर दाखल झाला. राजांना मुजरा केला. राजे खिन्न मनानं शून्यात पाहत होते. राजे न पाहताच बोलले, कान्होजी काका तुम्हालाही फरमान आला असेल अफजल्याचं. जी राज, बेशक यावं, माझी काहीच तक्रार नाही. इतर गेले तसे तुम्ही जा. राज, तसलंच कुत्र्याची जिनगानी जगायची असती तर तुमच्याकडे कशाला आलो असतो राज. हा कान्होजी जेधे बेईमान नाही राज. बोलता बोलता राजांच्या पायाजवळचा पाण्याचा गडवा घेतला डाव्या हाताने, उजव्या हातावर पाणी सोडलं आणि राजांना सांगितलं, तुमच्या पायाची आण घेऊन सांगतो राज, कान्होजींनी आपल्या वतनावर पाणी सोडलं. वतनावर पाणी सोडलं. 5 पोरांची आण घेऊन सांगतो, स्वराज्यासाठी 5 लेकरांसह शरीराचे तुकडे तुकडे करून घेईल, पण अफजल्याचे पाय चाटणार नाही राज. विठाला सईबाई राणी साहेबांचा 13वा विधी झाला आणि 14व्या दिवशी राजे निघाले. प्रतापगड गाठला. वाईतून पसरणीचा घाट, रणतोंडीचा घाट पार गावाजवळ त्याला फसवत आणला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला शामियान्यात फसवत बोलवला. आणि छत्रपती शिवाजी राजांनी जसा हिरण्यकश्यपूला नृसिंह भगवान परमात्म्यानी मांडीवर घेऊन असा टरटरा आडवा फाडला, तसा शिवाजी राजांनी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला. विठाला म्हणून तुकोबराय बोलतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा. आता दुर्बुद्धीवरती अख्खी पुराण सांगता येतील. वाईट वागणारी राक्षस रावणा मना सांग बा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राजे बुडाले. चला जाऊ द्या मरुद्यात, मग काय करू तुकोबा तुझ्यासाठी. अभंगाच्या दुसऱ्याच्या आता माझा ऐसे करी आता माझा ऐसे करी
ऐसे करी कैसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुकोबारायांनी दुसऱ्या चरणामध्ये देवालाच कामाला लावलं. हे पंढरीनाथा, मला आता असं कर, माझं हे मागणं आहे, तुझे पाय माझ्या चित्तात तू धारण कर धरी. डोळ्याचे ध्यान अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. हे तिथे तुझे पाय रूपाचे ध्यान रूपाचे ध्यान अखंड तुझे वर्णावे गुण. परफेक्ट. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, मागतो मी दातारा. उचित ते खरा भाव जाणून खरा. वाटचालीच्या लोकांना जमतंय, बाकी काय नाही. चला मग तुम्हाला प्रश्न, तुम्ही पण नाही चालतोच, आणि जो चालतो तोच वारकरी खरा. हा, जो पायी चालतो तोच खरा कीर्तनकार. नाही तो मोकार गाडी बाय. आणि कुठं भेटतात महाराज माहिती का? जिथं विसावा असेल ना, शाली बिली टाकून काढा फोटो काढा सेल्फी, आग लागली तोंडाला त्यांच्या. लय तसले नमुने भेटतात वारीत. मी तर महाराज काय नाही, प्रस्थान सुरू झालं ना की अजिबात इकडं खरंच लावायचं नाही अजिबात. असं बोकडासारखं होतं, कुणी ओळखीतच नाही आपल्याला. म्हणून मी दाढी वाढवतो. आणि मग त्यामुळे काय होतं, तब्येतीने म्हणते हांडे महाराज दिसते, काय दाढीवर हांडे महाराज नाही, कुणी जवळच येत नाही अजिबात. हा, ते वैराग्य म्हणून नाही. काही लोक म्हणले काय खराब दिसतंय. अरे तिथे दिसण्यासाठी जायचंय का? ते मी शब्द बोलत असतो, वारी ही व्यवस्थेसाठी नसती, अवस्थेसाठी असतील. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. हे पांडुरंग नाम मागण्याची पद्धत आहे हो. आठवण बोलून जातो. सुंदरच मुलगा होता, खरंच सुंदर होता. वयात आला, बापाला वाटलं लग्न करावं म्हणून पोरी पाहायला सुरुवात केली. आता लय सुंदर होतं त्यामुळे लय पोरी नापास केले त्यांनी. डोळे चांगले, नाकातच बरोबर नाही. नाकच चांगले, डोळेच बटाळे. नाकण डोळे चांगले, गालच मोठे आहेत. बरं, गाल नाक डोळे चांगले आहेत म्हणले, ओठच उलटा एक फिरलेला आहे. ते सगळं चांगले ते म्हणले, एक कान असाच झालेला आहे. असं करीत करीत जवळजवळ 25 वर्षाचं होतं, पुरी पाहायला सुरुवात केली. ते 38 वर्षाचं होतं तोपर्यंत पुरी नाकारायला लागलं ते. आणि 38 वर्षानंतर कार्यक्रम उलटा झाला, पुरी त्याला नाकारायला लागल्या. का म्हणले, काही दिवसामध्ये म्हातारा होणार आहे. नो, 39 वर्षाचं झालं. आणि मग शेवटी मारुतीच्या मंदिरात पायरीवर रडत बसलो. मारुतीने त्याला पाहिलं, त्यालाही वाईट वाटलं, जवळ आलं. का रे रडतोस म्हणले, लगीन बिगीन झालंय तुझं? नाही म्हणले, म्हणून तर रडतोय. म्हणले, लगीन नाही झालं ते लोक लग्न झाल्यावर रडतात, तू आधीच कसा रडतो बेटा? म्हणले, देवा आपलं मारुती राया, 39 वय झालं, कुणी मुलगी दे ना, तू आलायस ना, तुझ्या पाया पडतो तेवढं मला बायको दे ना म्हणला. म्हणले, तुला जर मी बायको द्यायची म्हणलं तर मी ब्रह्मचारी कशाला मरायला राहिलो असतो. म्हणले, तू एक काम कर, माझ्या देवाकडे जा. ते मारुतीला म्हणते, तुझा देव कोण? मारुती म्हणला, शेपटात पिरंगळूनच आपटीन धरून म्हणला, तुला माझा देव माहित नाही? जय श्रीराम. मग उलटलं ना, नको ओरडू म्हणले, कळलं मला, कांटाळ्या बसले माझ्या. गेलं आणि मग लय लबाड लोक बरं का, रामाच्या मंदिरात गेलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. झालं, प्रभू राम झाले प्रसन्न, आपले देव लगेच प्रसन्न होतात. आणि मग काय बेटा म्हणले, किती लबाड बघा बरं का, हनुमंतरायनी पाठवलंय. अरे म्हणले, मारुतीने पाठवलं, ये ये, काय करू तुझ्यासाठी? काहीच नको, फक्त म्हणले लग्न होऊ दे माझं. तथाच तू झालं लग्न. लवकरच झालं पाहिजे ना, वेळ चुकायची झालं. आता लग्न झाल्यावरती पोरं कुठेतरी फिरायला जातात बघा, त्याला काय म्हणतात आता? तुमचं झालंय नाही ना? गेलं तिकडं, ते लांब नाही सांगत, महाबळेश्वरला गेलं. मे महिन्याचे दिवस, लग्नाचा सीझन.
आणि फिरत फिरत शेवटी रात्रीचा बाजारात फिरत होतो, तिकडून गर्दीचा लोंढा आला. बायकोला धरून चाललो होती, बायको त्याच्या हातून सटकली. रात्रभर शोधली शोधली शोधली, शेवटी चौकीत गेलं, रडत बसलं. इन्स्पेक्टर म्हणला का रडतो? बायको हरवली म्हणले. का म्हणले उद्या शोधू. 2 दिवस शोधली, नाही सापडली. आला रडत घरी, बापाच्या पुढे रडत बसलं. बापाने 2-4 कानफडी खाली वाजवले, घरातून हाकललं त्याला, आणि ते गेलं रामाच्या मंदिरामध्ये. रामा पुढे रडायला लागलं, हुई 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 हुई. प्रभू रामाने सांगितलं का रडतो? म्हणजे तुझ्या कृपेनं बायको मिळाली होती. म्हणले मग हरवली, तेवढी शोधून दे ना देवा. प्रभू रामाने खाली पाहिलं, म्हणले तू देव आहे तरी खाली का पाहतो? म्हणले माझीच नेली होती एकाने, ते शोधून दुसऱ्याने दिली. म्हणले शोधायचं काम माझ्याकडे नाही, हनुमंताकडे जा. गेलं बरं शरण हनुमंता, तुम्हा आलो राम तुता, काय भक्तीच्या त्या वाटा. कळलं म्हणले लय पॉलिशी करू नको, बोल काय ते. नाही म्हणले ते रामाने पाठवलं. प्रभूने पाठवलं, काय करू तुझ्यासाठी? त्याच्या कृपेने बायको मिळाली. तिकडे गेलो फिरायला, ती गर्दीत हरवली. देवाला म्हणलं तेवढी शोधून दे. म्हणलं शोधायचं काम तुमच्याकडे, ते खातो तुमच्याकडे, तेवढी माझी बायको शोधून दे ना. हनुमंतराय म्हणलं जवळ आहे. अशी खाडकन कानाखाली वाजवली. नमुन्या म्हणले देवानी प्रसाद दिला होता, तो तुला टिकावता आला नाही. तू एक काम कर, माझ्या शेजारी बस, लोक माझ्यासारखा तुला शेंदूर लावतील. म्हणले तू त्याच लायकीच आहेस. चला विरोधाचा भाग सोडा, मला मुद्दा मांडायचा होता. मागणारे तुकोबार आहेत. आता मग जायचे करी तुझे पाय चित्ती तरी. देवा माझ्या अंतकरणात जो सात्विक भाव निर्माण झाला ना, तो तुझ्याच कृपा आशीर्वादानं पूर्णत्वात जाऊ दे. अभंगाचं 3रं चरण. उपजला भाव, 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 उपजला भाव. तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ. सिद्धी जाओ, तुझे सिद्धी जाओ. आता मजे ऐसे करी, आता मज ऐसे कर, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे का. आता मज ऐसे करिये, आता मज ऐसे करिये, आता मज ऐसे करिये, आता मज ऐसे नाही पवाडा मी नाही म्हणत फार. थोडं म्हणायचा, त्याचा खर्च वेगळा आहे ना. गंमत बरं का. विठाला विठाला विठाला. मी का म्हणत नाही सांगू का? मुळामध्ये आपण आहोत वारकरी संप्रदायाची माणसं. आपल्याला टोच एक तर मुळात सुरुवातीला कीर्तनात शिवचरित्र सांगायचो आम्हाला, जोड्याने लोक मारायची. ती खौट काही वारकरी असतात ना जुनी, लय बोलायचे. महाराष्ट्रात सुरुवातीला प्रदीप महाराज, नंतर रोहिदास महाराज, आणि 3रा माझा नंबर. आता उलट झालंय, महाराष्ट्रातले 90% कीर्तनकार 5 मिनिटं का होईना शिवचरित्रावरती बोलतात. ही क्रांती आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये अजून पांढऱ्या दाढीवाला आपलं बाबा जोशी काका, अमृतनाथ बाबा सुद्धा आता पोवाडा म्हणतात. विडाला विडाला विडाला. आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. पण जो माझ्या मनामध्ये भाव निर्माण झाला, तुमची कृपे सिद्धी जाओ. देवा खरं सांगू का, आज देवाजवळ सप्त्याच्या सांगतेला हेच मागायचं. हे पंढरीशा पांडुरंगा माय बापा,
आम्हा सर्व ग्रामस्थांच्या मनामध्ये जो सात्विक भाव निर्माण झाला ना, अरे हा सप्ताह नाही, आम्हाला पुढच्या बाबांच्या जयंतीच्या 100वा सोहळा करेपर्यंत हा नारळी सप्ताह पूर्ण करायचा. अनेक गावामध्ये ते सत्य होणार आहे. जो आमच्या मनात सात्विक भाव निर्माण झाला ना, हा तो तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझ्या कृपेनं तो पूर्णत्वात जाऊ दे पंढरीनाथा. म्हणून आता आम जायशे करी तुझे पाय चित्ती धरी विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. विठोबा कीर्तन सेवेचा पूर्वार्ध संपला. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये अर्ध कीर्तन संपलंय बरं का अनिल महाराज, अर्ध बाकी आहे. आता वाजले आ करा, तुमची आ करायची वेळ आता झालेली आहे. अर्ध कीर्तन अजून 2 तास चालणार आहे. साधारण 1 वाजतील. चालेल ना तुम्हाला? पळेल सुद्धा. विठाला विठाला. नाही, मी त्या लोकांच्या काय झालंय, आध्यात्मिक आघाडीचा बीजेपीचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे जाणव्यांमध्ये मला राहावं लागतं. आता मग असेच मला फोन चालू होते ना, विराट हिंदू संमेलन चालू आहेत आता पुण्यामध्ये. जबाबदाऱ्या माझ्यावरती आमच्या कोथरूडवारच्या भागाच्या आहेत. ते मांडववाला एका राजकारण्याने फसवलं. मांडवाचा खर्च सगळा देणार होता. तो म्हणला एवढा नाही, लई इलेक्शनला खर्च झाला. आता त्याला फक्त फोन एवढंच म्हणलं, तू देऊच नको, उद्या आल्यावर बघतो. त्याच्या भावाचा फोनला, महाराज काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. असं जरा दम भरावं लागतो मला. तुम्हाला सांगायचं का, तुम्ही तर एवढा ट्रक चालवताय मोठा. थोडस नाही ऐकलं की फक्त आतून टोचायची पिन फक्त. विठाला म्हणून महाराज त्याचा फायदा काय होतो, बीजेपीचं वगैरे आपलं काय संबंध नाही, धर्माचरण केलंच पाहिजे. त्याचा फायदा मला झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ना, शपथविधी सोहळा. अरे धर्माचार्यामध्ये पुणे जिल्ह्यातून पठ्ठे एकटा होता. तुझं स्टेज होते ना ते 3, मधला स्टेज शपथविधीचा, डाव्या बाजूला धर्माचार्यांचा आणि उजव्या बाजूला कलाकारांचा होता. त्या डाव्याच्या स्टेजवरती मी होतो. फी VIP पास. कसला फी VIP? बरं नुसता पास नाही, कुणाला बोलू नका. 20,000 रुपये सुद्धा मिळाले होते. चंद्रकांत दादा पाटलांची जबाबदारी होती. काय ठरवायचं, बंगल्यावर पहिलं बोलून ते VIP पास, त्याच्यावर पाकिट मिळालं होतं. ते सगळं मिळालं. गाडीत बसलो, सौभाग्यवतीला नेलं होतं. तिला मोठी काय दिले म्हणलं, 5 दिलाय. पाकिटात काय? पाकिटात अगं म्हणलं कीर्तन थोडंच केलंय, इथं नुसतं शपथविधीला आलोय आपण, तरी पण म्हणले बघू लय हुशार. तिने पाहिलं ते 20,000 कॅश. म्हणले बिन कीर्तन करता? म्हणलं ये तो अंदर की बात है. भाई और बहना, विठाला विठाला. एक लक्षात ठेवा, खरंच मंडळींनो आपलं भाग्य आहे. महाराज आपण दररोज एका गावाला फिरतो. मला एकानं विचारलं होतं, महाराज तुमचे नाते गोत्यातली माणसं कुठल्या गावात? अरे म्हणलं कुठलं गाव काय विचारतो? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रा, या सगळ्या भागात आमची नातलगी. म्हणलं काय खोटं बोलता राव? अरे म्हणलं जिथं जिथं ज्या गावात वारकरी ते सगळे आमचे नातलगायचे सोयरे धायरे ते माझे सोयार सज्जन सांगाती पूर्णविराम पाहिजे. ते माझे सोयरे सज्जन सांगण्याती पाया ठेविती विठोबाचे. सांगा मला महाराज
आपली ओळख झाली, आपण एकमेकाला भेटलो, मरेपर्यंत विसरणार आहे का? याचा अनुभव वारीत येतो बरं का. वारीत महाराज लोक चालून देत नाही, तो फक्त अपमान होतो. मी बऱ्याच वेळा, मी मगाशी बोललो दाढी वाढवतो, याचं कारण विनेकराच्या पुढच्या लाईन मध्ये मी असतो. पांडुरंगाची शपथ महाराज, वारी सुरू झाल्यापासून पंढरपुरापर्यंत मी दिंडी सुद्धा बदलत नाही. आणि वारी सोडून सकाळी 6:30 आमची 15 नंबर रथाच्या पुढं मानाची दिंडी. काय भाग्य आहे आमचं. दुपारी माऊलींच्या तालखीचं दर्शन आणि संध्याकाळी 23 आहेच आहे. पण सांगण्यासाठी खरं परमार्थ नसतोच हा, पण कुठेतरी पाया पडायला पळत आलं ना की लय वाईट वाटतं. कारण तिथं हा माणूस महाराज म्हणून नाही, वारकरी म्हणून उभा आहे. मान विनेकऱ्याचा आहे तिथं, विनेकऱ्याचा. लक्षात ठेवा, हा नियम जीवनात पाळला ना महाराज, लय माणूस मनाने मोठा होतो. लक्षात ठेवा, देवा शपथ. आपण म्हणाला तुझ्यासारखा कुणीच वाईट नाही. ज्याला एवढंच कळलं ना, मी म्हणून माझ्या मालिंग बाबाचं कौतुक करीत असतो. आता मी इथं बोलवलं म्हणून नाही, पुण्यात माझी लय ओळख, त्यांचं कीर्तन केलेलं आहे आम्ही पुण्यामध्ये वारच्यात. असा स्वभाव माणसाचा असावा, त्याला महात्मा म्हणतात. तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. विठाला, का तुकोबारा एवढा अट्टास पांडुरंग परमात्मा विचारतो. तुकोबारांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. म्हणले देवा, कळकळीनं तळमळीनं सांगण्यामागचं हेच कारण आहे की आता परत तुझ्या सेवेचा लाभ नाही रे या जन्मानंतर. लक्षात ठेव. म्हणून तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे तुका म्हणे आता, तुका म्हणे, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे लाभ नाही या लाभ नाही या परता मज ऐसे करी आता मज ऐसे ये या परता लाभ नाही या परता. आता मज ऐसे काय, आता मज ऐसे काय, ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. जगद्गुरु तुकोबार आहे, शेवटच्या चरणात बोलून जातात. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून मंडळीनो लक्षात ठेवा, या जन्मानंतर परत आपल्याला हा लाभ आहे का हो महाराज? हा ठीक आहे ठीक आहे. हा बाणेरला त्यांचं कुठं झालं नाही. बाणेरला अनेक ठिकाणी झालं आमच्या वरच्या भागातून. आणि अशा पद्धतीनं मी कीर्तनात महाराज पवाडा म्हणत नाही. शिवचरित्र कथा सांगतो ना त्यावेळेस मी पवाडा म्हणत असतो. दररोज एक पवाडा असतो. म्हणजे माझा पाठ नाही ते म्हणायचं. कसं असतं, तो आपल्याला आवडतो महाराज, पण एखाद्या काय ठिकाणी लोक काहीतरी म्हणतात, अरे कीर्तनकाराचा शाहीर झाला, जीवाला लाज वाटते का? म्हणून मी त्या गोष्टी जरा जपतो. आणि वाटलं तसं ना 100व्या वर्षी सप्ताह होईल ना तुमचा, शिवचरित्र कथा ठेवा ना 3-3 तास. संगीत शिवचरित्र कथा आणि मग धिंगाणा बघा. मग शिवचरित्र पार जन्माच्या आधीपासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत. विठाल जशी आपण भागवत कथा ठेवतो ना, तशी संगीत शिवचरित्र कथा 3-3 तास निघते. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. मला वाटतं तुळापूरच्या घाटावर मृत्युंजय अमावस्येच्या मध्यरात्रीला झाली की आता गुढीपाडव्याच्या आदली अमावस्या, ती मृत्युंजय अमावस्या. महाराज माझं कीर्तन ओढूला होतं त्यावेळेस. विचारा, शंभूराजांच्या समाधीजवळ कीर्तन होतं आता 17 तारीखला. 18ला मृत्युंजय अमावस्या. काय भाग्य आहे माझ्या शंभूराजाचं. मरायला शंभूराजा पकडला कुठं? संगमेश्वराला. आणला कुठून? पाटण, कराड, अकलूज, दौंड, श्रीगोंदा, त्याच्यामध्ये असणारं पेडगाव, त्याच्यामध्ये असणारा त्या काळातला बहादूरगड, आताचा धर्मवीरगड,
तिथं आणून शंभू राजांना 40 दिवस अतोनात हाल केले तरी जात बदलली नाही जात बदलली. मारून मारून शंभू राजांच्या अंगावरती जखमांनाही जागा नव्हती. अनेक जखमातून रक्त वाहत होत, अनेक जखमातून दुर्गंधी येत होती. शंभू राजांना किल्ल्याच्या मध्यभागी गवताचा मांडव बांधला होता आणि त्या मांडवामध्ये चिखल होता आणि त्या चिखलामध्ये शंभू राजा आणि कविराज. किती दिवस आंघोळ नव्हती माझ्या राजाला. अंगावरचा कपडाही फाटून गेला होता, शरीर सुजलेलं होतं. शेवटी त्यांनी विचार केला, एका पर संवादन नहीं बदलता, खत्म कर डालेंगे उसको. 4 लाख सेना सागर घेऊन तो औरंगा तुळापूरच्या घाटावर आला. तरुणांनो, पुण्याला कधी आलात ना, नका आळंदीला जाऊ, माऊली नाही तुमच्यावर रागवणार, पण कधीतरी श्री क्षेत्र तुळापूर पहा, जे अलंकापुराच्या पूर्वेला आहे आणि त्याच्याच नदीच्या पलीकडच्या बाजूला श्री क्षेत्र वढू आहे. अरे तिथे गेल्यावर नाही रडला ना तर जातीचे मराठे नाही, आपण लक्षात ठेवा. शंभू राजांना तुळापूरच्या घाटावरती संध्याकाळच्या वेळेस आणलं. रातकडे किरकिरायला लागलेले आहेत, टिटव्या अशुभ ओरडतायत. कोल्ह्यांचा वितुष्ट आवाज कानावरती पडला की तो औरंग्या बेचैन व्हायचा. रात्र वाढत चालली, इरझरा घालत होत्या. शंभू राजांना खांबाला बांधलेलं होतं साखळदंडानं. माझा शंभू राजा जखडलेला होता. डाव्या बाजूला कवी कैलाश. शंभू राजे कविराजांना बोलत होते, कविराज तुमची स्वराज्याला गरज आहे. मी विनंती करतो तुम्हाला, त्या औरंग्याला मी विनवणी करेल, तुम्हाला सोडतो, मुक्त करतो, तुम्ही यावं. कवी कैलाशांनी नकारार्थी मान हलवली. त्यांना खूप मारलेलं होतं. तेवढ्यात मध्यरात्री जवळ येत आली. औरंग्या समोर आला. ऐका. आणि त्या औरंगजेबानं शंभू राजांना विचारलंय, संभा इतना दिन मारा, इतना दिन पिटा, इतनी तकलीफें दी, इतनी यातना तुझे दी, मगर तूने धर्म बदला नहीं. अरे बता संभा, तू किस मिट्टी का बना है? डोळे झाकलेले शंभू राजांच्या कानावरती आवाज पडला. डोळे विस्फारले. जखमी सिंहासारख्या चवताळून धावत होते औरंग्यावर. औरंगजेब साहेब, हा संभाजी कुठल्या मातीचा बनला हे जर तुला पाहायचं असेल, साखळ दंडातून मोकळं कर. दाखवतो जात मराठ्याची कशी येते, जात मराठ्याची कशी येते. तो डरला, तो घाबरला, 5 पावलं मागे सरकला. पण निर्लज्जाचा कळस परत जवळ आला. गुस्सा मत हो जाओ शंभू, गुस्सा मत हो जाओ, मैं तो मजाक कर रहा था. परत त्याने हात सोडला. संभा, मैं बूढ़ा हो गया रे, मैं तुझे हाथ जोड़ता हूं, मुझे जाना है वापिस, आगरा जाना है वापिस. सब मेरी याद कर रहे हैं, मैं थक गया संभा. अल्लाह की कसम खा के कहता हूं, तेरे अब्बा जान का खजाना कहाँ है वो बताओ, उन किलो की चाबियां कहाँ है वो बताओ. और तीसरी बात, हमारे कौन से गद्दार है जो तुमसे आके मिले, उनके नाम बता. मैं तुझे जिंदा छोड़ दूंगा संभा, जिंदा छोड़ दूंगा. शंभू राजे तोंडावर थुंकले होते त्याच्या. शंभू राजे मरणाच्या दारात आहेत. शंभू राजे सहज बोलून गेले, औरंगजेब साहेब, या संभाजीनं जिंदगीत खूप भिकारी पाहिले रो. औरंगजेब साहेब, या संभाजीनं जिंदगीत खूप भिकारी पाहिले, पण तुझ्यासारखा दरिद्री भिकारी जो माझ्या आबासाहेबांच्या स्वराज्याची भीक त्याच्या पुत्राजवळ मागतोय, तुझ्यासारखा दरिद्री भिकारी मी कुठंच पाहिला नाही. मान खाली घालून निघून गेला. परत पाठीमागे आला. संभा, कुछ भी बोल ले, मुझे गुस्सा नहीं आता है, मगर जिंदा रहना चाहता है तो धर्म बदल. शंभूराजे परत तोंडावर थुंकले ना, तेरी जुर्रत मेरे मुंह पे थुका तू. शंभू राजांची जीभ छाटली. हो,
शंभूराजांची जीभ छाटली, धर्म बदलला नाही. शंभूराजांनी आपले जळजळीत नेत्र कटाक्ष त्याच्यावरती टाकले. मुझे आग दिखाता है तू, इसका अंजाम जानता है संभा तू. लाल बुंद सळया आणल्या, शंभूराजांच्या डोळ्यात खुपसल्या. शंभूराजांच्या डोळ्यात सळया खुपसल्या, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, धूर निघाला. खोबणीतून बुबळं बाहेर पडली. स्वराज्य पाहण्याचं सौभाग्य या डोळ्यात शंभूराजांच्या राहिलं नाही, तरी माझ्या राजाने जात बदलली नाही. हो, शंभूराजांच्या शरीराची कातडी सोडली तरी माझ्या राजाने जात बदलली नाही. शंभूराजांचे हात तोडले, माझ्या शंभूराजांचे पाय तोडले, शंभूराजांचा शिरच्छेद केला, शरीराचे तुकडे तुकडे केले, तरी माझ्या राजाने जात बदलली नाही. मला वाटतं शंभूराजांना हेच कळलं असेल. तुका म्हणे आता लाभ नाही आपलता. अरे जन्माला येऊन जगता सगळीच हो, पण मरण्याचा आनंद स्वराज्यासाठी, देवासाठी, धर्मासाठी कुछ और होता है यार, कुछ और होता है. शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून इंद्रायणी भीमा भामा मातेच्या पवित्र संगमात टाकले. त्याही रडत होत्या. हो, त्याही रडत होत्या. रक्ताभिषेक घातला शंभूराजांनी आपल्या तिन्ही नद्यांना. आणि शेवटी भाल्याच्या टोकावरती शंभूराजांचं शिर घेऊन अल्लाहू अकबर बोंबलत होती. साले जुलूस मना रहे थे. औरंगजेब मोठ्याने उठला आणि गरजला, चुप हो जाओ कमीनो, मत मनाओ जुलूस. असद खान पळत आला, हुजूर क्यों न मनाऊ, काफर संभा तो मारा गया. असद खानाच्या कानसुला खाली वाजवली. मूर्ख संभा मरा नाही, जिंदा है हो. त्या असद खानाला वाटलं हे पागल हो गया. सगळ्यांना शांत केलं. तो बोलू लागला, मूर्खो, संभा तो मरा नाही. सगळ्यांनी तलवाऱ्यावरती करून बोलले, ये देखो भाले पेशी लटकाय, जिंदा हो, चुप हो जाओ. आणि मग त्याचे शब्द ऐका, अरे जिसने मारा वो जिंदा रह के भी मर गया. काय बोलतो औरंगजेब, अरे जिसने मारा वो जिंदा रह के भी मर गया, और जिसको मारा वो मर के भी अमर हो गया, वो मर के भी अमर हो गया, वो मर के भी अमर हो. धर्मवीर संभाजी महाराज की जय. म्हणून लक्षात ठेवा, शिवाजी राजांनी जगावं कसं ते शिकवलं. माझ्या शिवाजी राजांनी जगावं कसं ते शिकवलं, आणि माझ्या शंभू राजांनी मरावं कसं ते शिकवलं. लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. महाराज, शिवचरित्र सांगणं तेवढं सोपं नाही. कशासाठी बोलतोय मी, अतिशयाना म्हणून नाही. हे बोलताना आतमध्ये असा आवेश निर्माण होतो आणि त्यामुळं बीपी वाढतो. डॉक्टरांनी मला सांगितलं, एखाद्या वेळी ओरडून ओरडून कीर्तनात अटॅक येईल, जास्त ओरडत जाऊ नका. डॉक्टरला म्हणलं मी शिवाकाशीत वाचलाय, तानाजी मालुसरे वाचलाय. शिवाजी राजाचं नाव घेताना जर या वारकरी मावळ्याला इथं मरण आलं, अरे माझी समाधी बांधली जाईल ना इथं. मरणाचं कुणी घेऊन बसला महाराज, आजही उद्या नाही. फक्त एक लक्षात ठेवा, हा लाभ परत नाही बरं का, लक्षात घ्या. म्हणून तरुणांनी संघटित व्हा, माळा घाला, आणि नका पडू. पुढे आहे थोडी नागवण. तरुणांनी आताच विचार करणं गरजेचं आहे. धर्म टिकावा वाटत असेल, तरुणांनी वारकरी संप्रदाय जवळ करणं गरजेचं आहे. का वारकरी संप्रदाय, बाकी संप्रदायाचं आता कीर्तनात सांगत ते बुवाबाजीच तर वाटोळ झालं सगळं. चला जाऊ द्या मग द्या. म्हणून तरुणांनी एकत्र यावं, संघटित व्हावं. गावं संघटित झाली का तुमच्याकडे सांगावं असं वाटतं सांगू का, आमच्याकडे ही संख्या 1% नाही. कुच्यावली तिकडे नाही अजिबात. आमच्याकडे काहीच नाही. कोर करकरीत पाठी आमच्यावरती मावळाकडून. इकडे जरा लागण झालेली आहे. म्हणून सावध होणं गरजेचं. मुस्लिमांच्या विरोधात कधीच वागायचं नाही, त्यांच्या विरोधात कधीच बोलायचं नाही, त्यांना कधीच नावं ठेवू नका. फक्त आपला धर्म संघटित करा, आपोआप सगळं व्यवस्थित होईल. सोपा मार्ग आहे ना. मग यांनी बघू घ्यायचे,
गप बस ना तू मर ना तू नीट कर भजनाला ये कीर्तनाला ये टाळ घेऊन उभा राहा हरिपाठ पाठ कर नुसतं जय श्रीराम आणि जय श्रीराम काय होतंय होता डोंबलं तिथं दोन जातीमध्ये वाद होतात कुटाने होतात म्हणून सोपा मार्ग आहे म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या पडता आता मग जायचे करी तुझे पाये चित्ती धरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली